1 मिनिट, हे असं बॉटलमध्ये पेट्रोल भरणं अलाउड आहे का? बरेच दिवस झालं मी काय व्लॉग केला नाही. हाय, मी हर्षदा. संध्याकाळ झाली होती म्हणून सर्वात अगोदर फ्रेश झाले, मेकअप केला. त्यानंतर देवाची पूजा केली, प्रार्थना बोलली, तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावली आणि त्यानंतरनं 1 ग्लास भरून पाणी मस्तपैकी एन्जॉय करत करत पिलं. कारण गरमी इतकी आहे, दिवसभरात माझ्याकडनंसुद्धा कामाच्या वेळेमध्ये पाणी पिणं राहून जातं. सो 1 ग्लास पाणीसुद्धा मला अमृतासारखंच टेस्टी लागत होतं. मी पिलेलं नाही अमृत, पण खरंच ती सॅटिस्फॅक्शन पाण्याची तीच वाटत होती मला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे दिवसभरांच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. सो त्या घालायला बसले होते. त्या झाल्यानंतरनं मी माझं ऑफिसचा लॅपटॉप साफ केला. माझ्या लॅपटॉपवरती बऱ्याचदा इतकी धूळ येऊन बसते आणि मी ऑलमोस्ट डेली त्याला साफ करत असते, तरीसुद्धा माहिती नाही ती कुठून येते. संध्याकाळी आमचे आहो घरी आले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवला. स्नॅक्स म्हणून चहासोबत एक सिंधी पदार्थ आहे ज्याला कोकी म्हणतात, ती बनवायला घेतली. सो ही गव्हाच्या पिठापासूनच बनते. मी त्यांच्यासारखी 100% बनवू नाही शकले, माझ्याकडे बऱ्याच गोष्टी कमी होत्या. पण माझी फेवरेट आहे. माझं कॉलेज जय हिंद होतं, तिथे बरेच माझे जे क्लासमेट्स होते किंवा माझे जे त्यावेळेसचे फ्रेंड्स होते, हे सकाळी त्यांच्या टिफिनला कोकीज घेऊन यायचे. सो माझं वन ऑफ द फेवरेट होतं हे स्नॅक्स किंवा हे जे काही पदार्थ होता तो माझा वन ऑफ द फेवरेट होता. सो मस्तपैकी मी हा खरपूस भाजून घेतला आणि चहासोबत त्याचा फडशा पाडला. ऑफिस संपलं 10:30-11 वाजता. त्यानंतर निघालो होतो पेट्रोल भरायला आणि लिटरली 10:30-11 वाजता इतकं ट्रॅफिक बघून इतकं छान वाटलं ना की चलो, अजूनसुद्धा मला ट्रॅफिक बघता येते. आणि तिथे पेट्रोल पंपावरती असे 4-5 बॉटल पेट्रोल भरतानाही लोकं दिसली आणि जिथे लिहिलेलं आहे की बॉटलमध्ये पेट्रोल मिळणार नाही, तिथे का देतात ते मला खरंच